माननीय महामहिम श्री आचार्य देवव्रत या राज्यपालांच्या असलेल्या भाषणासाठी माझं मत मांडण्यासाठी मी उभा आहे. खरं म्हटलं तर राज्यपालांच्या नावामध्ये आचार्य आहे, देव आहे आणि व्रत पण आहे. या राज्यपालांच्या नावामध्ये एवढ्यासाठी मी मुद्दाम उल्लेख केला की देवाच्या असलेल्या नावातून त्यांनी हे राज्याची जी चित्र, सरकारचं चित्र, भविष्यात सरकार काय करणार याच्या संदर्भातला उल्लेख केला. त्या देवाच्या साक्षीने आपण ज्यावेळेला ही मुद्दे आणि हे मुद्दे मांडले, त्याचा उल्लेख प्रवीण भाऊंनी केला, चित्राताईंनी आता त्यांचं समर्थन केलं. महायुतीचं सरकार आलं आणि ते सरकार करताना मी मगाशी भाषणामध्ये बघतोय की प्रत्येक जण आपापल्या नेत्याचं कौतुक करतोय, पण संयुक्तिक सरकारचं कौतुक करताना मला कुठं दिसलं नाही. महाराष्ट्राच्या विकासाला जी अडचण आहे ती महाराष्ट्राची इतर राज्याची स्पर्धा व्हावी, सत्तेमधल्या नेत्यांची आपापसातली स्पर्धा महाराष्ट्राला प्रगतीवर नेते का अशा प्रकारची शंका उपस्थित होते. सभापती महोदय, राज्यपालाच्या भाषणामध्ये अनेक मुद्द्याचा उल्लेख केला गेला. या सर्व गोष्टीच्या संदर्भात उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये बरंच बोललं गेलेलं आहे. दावोसचा करार किती हजार कोटीचा झाला, किती हजार कोटीचा केला गेलाय, याचा उल्लेख केला. एका गोष्टीवर इथं चर्चा करण्यासाठी एक मुद्दा मांडतोय की केंद्राच्या सरकारने अमेरिकेशी जो करार झाला त्याचा परिणामाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार याचा कुठेही उल्लेख झाला नाही. आपण पण सभापती म्हणून त्या ठिकाणी बसलेलात, परंतु ज्यावेळेला आपण बोलत होता की औद्योगिक दृष्टिकोनातून आपण किती करार केले याचा उल्लेख केला, सोनाईचा उल्लेख केला. खरं म्हटलं तर सोनाई राजकारणामध्ये सत्तेचा वापर केल्यानंतर उद्योगपती सुद्धा कसे आपल्याकडे वळवायचे याचं जिवंत उदाहरण कुठं पाहायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये पाहता येतं. म्हणजे सदाभाऊ त्याला मान्यता देतील. काय तुमचं नाव का? सोनाईचे माने काल कसे गेले याचा जर उल्लेख बघायचा झाला तर विकासाच्या मुद्द्यात आम्ही त्यांना उद्योगपती म्हणून त्यांना दावोसला नेला आणि तिथून त्यांचा प्रगती करण्यासाठी त्यांना संधी दिली महाराष्ट्रातला माणूस म्हणून. पण त्याच असलेल्या सोनाईच्या मालकाला राजकारणामध्ये यावं म्हणून ज्या पद्धतीने दबाव सत्तेचा वापर केला हे सुद्धा महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. पण सदाभाऊ, आपण शेतकरी नेते आहात, या भाषणामध्ये शेतकऱ्यांसाठी किती चांगले मुद्दे आहेत याचा आपण उल्लेख कराल, तुम्हाला बोलणार आहात. मला एकच उल्लेख करावा लागतो, दावोसचा करार सातत्याने बोलतोय, पण या असलेल्या चर्चेमध्ये महाराष्ट्रातल्या असलेल्या उद्योगधंद्याच्या आणि महाराष्ट्राच्या सर्वसामान्य ग्रामीण भागातला अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या संदर्भात परिणाम काय होणार याच्या संदर्भातला खुलासा करत असताना अमेरिकेच्या टॅरिफ कराराच्या बाबतीमधला मुद्दा मी इथं उपस्थित केला. अनेक मुद्दे त्या ठिकाणी चर्चेला आले. या करार झाल्यामुळे काय फायदा होणार आहे, काय तोटा होणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे देशाची स्वातंत्र्यता, आजही भारताची जी काय स्वातंत्र्यता आहे ती भारताची स्वातंत्र्यता संपली काय अशा प्रकारचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. कारण महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी या देशाला प्रगती करण्यासाठी, महाराष्ट्रातल्या अनेक शूर जवानांनी या देशाच्या साठी आहुती दिली, प्राणपणाला लावले. त्या देशाची आता स्वातंत्र्यता राहिली का? हे परराज्याच्या बरोबर परराष्ट्र बाजूची ज्यांना आम्ही स्वतंत्र केलं ते बांगलादेश, नेपाळ पासून अनेक राष्ट्र आता आम्हाला या ठिकाणी आव्हान देण्याचा प्रयत्न करतात. तशातच आंतरराष्ट्रीय स्तरावर जे करार होतात त्या कराराचा परिणाम महाराष्ट्रामध्ये काय होतो याच्या बाबतीमधली चर्चा सुद्धा
या राज्यपालाच्या भाषणामध्ये येणं गरजेचं होतं. अमेरिकेच्या बरोबर झालेला करार हा कृषीच्या माध्यमातून ज्यावेळेला होतो त्यावेळेला अनेक शंका उपस्थित होतात, ज्याचा उल्लेख, ज्याची चर्चा केंद्रामधल्या असलेल्या लोकसभेच्या ज्या अधिवेशनामध्ये निघाली. आता आज स्पष्ट म्हणणं आहे की ह्या महाराष्ट्राची ओळख एक चांगल्या प्रकारचं राज्य, अर्थव्यवस्थेला चालना देणार राज्य कोणाचं असेल तर बळीराजाचं म्हणून आहे. अमेरिकेच्या असलेल्या करारामुळे उद्या हा शेतकरी अडचणीत येतो का? मग असे करार करून या देशाचा, राज्याचा फायदा होतो का, याचा सुद्धा निश्चितपणाने चर्चा करणं गरजेचं आहे. सदाभाऊ, अमेरिकेचा करार झाल्यानंतर त्याला 0% आपण कर आकारणार आहात आणि ज्यावेळेला 0% कर आकारले गेले तर जे बलाढ्य राष्ट्र आहेत, ज्याची आर्थिक सुबत्ता आहे, ते त्या त्या धंद्याला, त्या त्या व्यवसायाला चालना देतात, शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रकारे सबसिडी देतील. आपल्याकडे 18% जीएसटी आहे. परराष्ट्रातली आलेली जर त्या ठिकाणची ही शेती उत्पन्न, त्याच्याबरोबर असलेले इथेनॉल पासून अनेक प्रकल्प, कारखानदार आहेत इथं, शिवेंद्रराजे बसलेले आहेत. भविष्य काळामध्ये कारखानदारीचा प्रश्न येताना इथेनॉलचा प्रश्न भविष्य काळामध्ये उभा राहू शकतो. मक्यातून इथेनॉल होतो, अनेक प्रश्न आहेत, त्याच्या उद्या आम्ही बोलू. आज मी त्याच्यावर सांगणार नाही. पण राष्ट्र आणि राज्याच्या प्रगतीचा आराखडा देताना भविष्य काळातील संकट सुद्धा ह्या राज्याच्या असलेल्या प्रमुखांना कशी दिसली नाही हे सांगणं कर्तव्य होतं, म्हणून मी ह्या ठिकाणी त्याचा उल्लेख केलाय. उद्या मी त्याच्यावर आम्ही 260 ची चर्चा टाकलेली आहे. त्याच्यावर आम्ही सांगू शेतकऱ्यांची कशी भविष्य काळामध्ये दुर्दशा होणार आहे, कसे शेतकरी अडचणीत येणार आहे, कारखाने कसे अडचणीत येणार आहे. मग एक उद्योगपती, 2 उद्योगपती सांभाळण्यासाठी, दावतचा करार करण्यासाठी अनेक लोकांना पायघड्या घालतात. पण राज्याचा असलेला जो शेतकरी, राज्यातले असलेले उद्योगधंदे, आपण इतके उद्योगधंदे आणण्याचा घोषणा करता, पण इथले उद्योगधंदे बंद पडलेत. त्याच्यावर किती बंद पडले, त्याच्यावर काय झालं, त्याच्यावर कोणी आलेख दिलेला नाही. आम्हाला खुलासा यावा की इतके राष्ट्रामध्ये, इतके परदेशात जाऊन आम्ही उद्योगधंदे आणले, पण या राज्यामध्ये असलेले चालू उद्योगधंदे किती बंद पडले. मग औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने घसरण झाली त्याची जबाबदारी कोण घेणार आहात का नाही, त्यासाठी ते चालू राहावे, त्यांना काही वेगवेगळ्या सुविधा देणार याच्या बाबतीमध्ये चर्चा करणार आहात का नाही, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होणार आहे. सभापती महोदय, या ठिकाणी आपण जर बघितलं तर 70,50,000 कोटीची गुंतवणूक झाल्यानंतर 50,00,000 इतके प्रत्यक्ष नोकऱ्या उपलब्ध होतील अशा प्रकारे सांगते. मी ह्या नोकऱ्यांचं बोलतच नाही. या राज्यामध्ये मंत्रालयापासून या विधिमंडळापर्यंत कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम चालू आहे. परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 70 ते 75,000 लोकांची नोकर भरती होईल. मगाशी माझ्याकडे एक निवेदन द्यायला शिष्टमंडळ आलं होतं. काय त्यांनी शिष्टमंडळ सांगितलं की पोलिसांची भरती चालू आहे. पोलीस भरतीमध्ये अनेक तरुण आपला त्या स्पर्धेमध्ये उतरत असताना काही 2-3 लोकांचा जीव पण गेला. काही लोक उंचीने कमी झाली. मला आश्चर्य वाटलं. एका बाजूला आपण ही चर्चा करतो, त्यावेळेला आपण त्याला निकष लावतो. तीच पोलीस मधली भरती नाकारलेली मुलं त्याच पोलिसांच्या असलेल्या जागेमध्ये सिक्युरिटीच्या असलेल्या कॉन्ट्रॅक्ट मधून त्यांना तिथं संधी दिली जाते. तुम्ही या परीक्षा कशाला घेता? या सरकारमध्ये तुमच्याकडे आजही लाखोच्या जागा रिक्त असताना त्या जागा भरती केल्या तर बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित राहणार नाही ना. पण जिथं जागा उपलब्ध आहे तिथं भरती करायची नाही आणि स्वप्न तर अशी दाखवतात की 70,00,000 लोकांना आम्ही नोकऱ्या उपलब्ध देणार आहे. माझा प्रश्न आहे सरकारला, साधं आम्ही एवढंच म्हणणं करतोय, ते येतील तेव्हा येतील नोकऱ्या. आणि तो कौशल्य विकास एक फार मोठं गाजर तुम्ही दाखवलेलं आहे की 6 महिने प्रशिक्षण घ्यायचं, 7,000 भत्ता घ्यायचा. तो बिचारा बोलतो 6 महिन्यानंतर मी परत इथं परमनंट होईल. त्यानंतर 7 महिन्यानंतर तो बेरोजगार होतो. आकडेवारी फक्त इतक्या लोकांना आम्ही प्रशिक्षण दिलं, कौशल्य दिलं, इतके पैसे खर्च केले, हे आकडे दाखवण्याचा प्रयत्न होतो. परंतु दुर्दैवाने या सर्व गोष्टीचा उल्लेख ज्यावेळेला राज्यपालाच्या भाषणामध्ये येतो, म्हणून मी मगाशी बोलतो, देवाचं नाव असलेल्या राज्यपालाच्याकडून ज्यावेळेला अशा प्रकारचं आपण भाषण करून घेता, त्यावेळेला सत्य परिस्थिती सुद्धा येणं गरजेचं होतं. आणि ती सत्य परिस्थिती या माध्यमातून आम्हाला मांडावी लागते. आम्हाला वाटतं की दुर्दैवाचं आहे. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये चर्चा करत असताना मी मान्य करेल, एकच खातं असं आहे ज्यांनी लोकांसाठी निर्णय घेतलाय, ते महसूल खातं.
जे केलं त्याचं कौतुक केलं पाहिजे. महसूल खात्याने जे काही निर्णय घेतले सर्वसामान्य लोकांसाठी त्याचं 100% कौतुक झालं पाहिजे. मी बाकीच्या खात्यावर बोलणार नाही. पण त्या महसूल विभागाने ज्याचा उल्लेख इथं केला की जमीन हस्तांतरांच्या बाबतीमधला, विभाजनाच्या बाबतीमधला, भोगवटा क्रमांक 2-1च्या बाबतीमधला असेल किंवा गायरान जमिनी वगैरे अशा अनेक विषयासंदर्भातून ज्या खात्याने जे काम केलं ना त्याचं कौतुक करू. म्हणून चांगलं काम केलं त्याचा निश्चितपणाने इथं उल्लेख केला पाहिजे. पण बाकीच्या खात्यामध्ये ज्या पद्धतीने आम्हाला अपेक्षित इथं दाखवलं गेलेलं आहे तशा पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं आलं नाही याचा सुद्धा उल्लेख आम्हाला करावा लागतो. सभापती महोदय, या सर्व गोष्टीच्या माध्यमातून बघत असताना आपण सांगितलं मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजना राबवण्यासाठी अंतर्गत शेतकऱ्यांना सध्या जेवढ्या योजना तुम्ही राबवताय ना तिथे सुद्धा आता तुम्ही राजकारण आणताय. आमदारांना तर विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी देत नाही, तुम्ही निकष ठरवलेला आहे. महाराष्ट्रात पहिल्या प्रथम असं घडतंय आणि हे घडत असताना आता तुम्ही वेगवेगळ्या योजना आणल्या. पानन रस्त्यामध्ये सुद्धा तुम्ही राजकारण आणता. त्या शेतकरी त्याच्या पानन रस्ता असेल त्याला तुम्ही निकष लावताना तो त्या पक्षाचा आहे, तो त्या गटाचा आहे, तो त्या नेतृत्वाचा आहे म्हणून तिथं पानन रस्ता करायचाच नाही, त्याच्या विरोधात निर्णय द्यायचा. हे कशाला टाकता तुम्ही? तहसीलदाराच्या बाबतीमध्ये प्रांत वगैरे ह्या सगळ्यांना अधिकार दिला आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आम्ही अशा प्रकारची योजना राबवली. पानन रस्ते मोकळे करण्याच्या बाबतीत निर्णय घेतला. ही भीमगर्जना तुम्ही करताय. भीमगर्जना करत असताना त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही राजकारण आणताय. हे महाराष्ट्राच्या माध्यमातून दुर्दैवाचं आहे. म्हणून मग अशी बोललो राज्यपालाचं नाव घेतलेलं आहे, त्यांच्या नावात देव आहे. त्या नावात असलेल्या देवाचं नाव घेत असताना त्यांच्याकडून हे वधवून घेत असताना आम्ही कशा पद्धतीने निपक्षपणाने काम करतो हे तरी दाखवायचा प्रयत्न करायला पाहिजे होता. तो दुर्दैवाने इथं पाहायला मिळालेला नाही. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगत असताना कापूस महामंडळाचा तुम्ही उल्लेख केला. काय कापसाची सोयाबीनची परिस्थिती आहे माझ्यापेक्षा सदाभाऊ जास्त सांगतील. कदाचित ते त्याचं समर्थन करतील, कारण आता तिथे गेल्यानंतर समर्थनच करावं लागतं अशा प्रकारची परिस्थिती आहे. सदाभाऊ ऐकत नाही, ते खाली दुसरीकडे बघतायत. परंतु ते आज कापसाला हमी भाव मिळतो का? तर नाही. नाफेड मधून खरेदी होते का? तर नाही. सोयाबीन खरेदी होते का? नाही. परंतु खाजगी व्यापाऱ्याकडून केली जाते ही सत्य परिस्थिती आहे. फक्त तुम्ही हे पत्रावर आणलेलं आहे, फक्त राज्यपालाच्या भाषणावर तुम्ही हे दाखवलेलं आहे. आणि मला वाटतं की या संदर्भामध्ये आपण निश्चितपणाने एक चुकीचा मुद्दा या ठिकाणी सांगला. आणि हे आपण एक आंतरराष्ट्रीय कृषी विभागाचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ करण्याचा काढलेला आहे सर्व. मला धोका आहे, कदाचित तो योगायोग असेल, माझा अभ्यास कमी असेल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठचा कायदा करण्यासाठी या सभागृहामध्ये मी जेव्हा भाषणाला उभं राहिलो तेव्हा सांगितलं काही करून यामध्ये ही बिल मंजूर करा. कदाचित 5 राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठ तयार होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 5 अशा प्रमुख शहरामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठ तयार होते. एक बाजारपेठ मुंबईची होते, ते पालघरला होते. आणि पालघरला होत असताना टॅरिफचा झालेला करार जो अमेरिकेचा आहे त्याचा आणि ह्याचा काय एकत्रितपणे संधान आहे का? आणि तो जर असेल तर फार मोठा धोका सर्वसामान्य शेतकऱ्यांना उभा राहू शकतो. अशा प्रकारचं मला या ठिकाणी शंका आहे. आणि म्हणून मला हे सांगत असताना आपण सांगितलंय 2 लाख शेतकऱ्यांना शेती किंवा पीक कर्जाशी संबंधित आपण मुद्रांक शुल्क सूट देण्यात आलं. अरे तुम्ही कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जाहीर केलं होतं. मला वाटलं होतं की राज्यपालाच्या आजच्या या असलेल्या भाषणामध्ये त्यांनी सांगायला पाहिजे होते की आम्ही योग्य वेळी कर्जमाफी, आज दादा नाहीयेत पण आज दादा बोलायचे की योग्य वेळी कर्जमाफी करू. 2100 रुपये महिलांना आमच्या भगिनींना निश्चितपणाने देऊ. आम्ही काल सांगितलं होतं त्या हिंमत असेल तर अजितदादांचं नाव तुम्ही घेता ना तर दादांची लाडकी बहीण योजना म्हणून तुम्ही जाहीर करा. अशा प्रकारची भूमिका घेतली होती. परंतु आपण ते न दाखवता फक्त आकडेवारी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज शेती पंपाच्या बाबतीमध्ये सांगितलं गिनीज बुक, वर्ल्ड ऑफ गिनीज बुकात नाव मिळालं. कृषीला, सौर ऊर्जेला. सभापती महोदय, एखाद्यावर जबरदस्ती लाडून पुरस्कार घेणं ह्याला पराक्रम म्हणत नाही. या राज्यामध्ये कृषी पंपाच्या बाबतीमध्ये अनेक इतर प्रतिनिधी आहेत, त्यांना माहिती आहे. शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे की पूर्वीच्या सारखे आम्हाला लाईट कनेक्शन द्यावं, वीज कनेक्शन द्यावं. या सरकारने सांगितलं नाही, कंपल्सरी केलेलं आहे, कोणालाही वीज कनेक्शन देणार नाही, प्रत्येकाला कृषी पंपच घेतला पाहिजे.
त्याला जागा लागते, त्याला 7 HP वरती कृषी पंपाला सौर ऊर्जाला चालतो का नाही. 10 HP ला तरी आम्ही विनंती केली आज सभागृहामध्ये, 10 HP ला कृषी पंपाच्या मध्ये सौर ऊर्जा चालत नाही असं सांगितल्यानंतर सुद्धा तो बिचारा शेतकरी आजही, ज्याला 10 HP ची कृषी पंपाची या ठिकाणी मोटर वापरायची आहे, त्याला ते कृषी पंपाच्या बाबतीमध्ये योजना लाभदायी होत नाही. आणि तुम्ही सांगता वर्ल्ड ऑफ गिनीज बुकामध्ये आम्हाला पुरस्कार मिळाला. लोकांची नरड्यावर, लोकांच्या ह्याच्यावर पाय देऊन, शेतकऱ्यांच्यावर पाय देऊन तुम्ही अशा प्रकारचे पुरस्कार घेण्याचा पराक्रम गाजवत असाल तर तुम्हाला तो लखलाभ आहे. आणि म्हणून आपल्याला या संदर्भामध्ये जे काही चुकीचं या ठिकाणी आलेलं आहे सरकारच्या माध्यमातून, त्याच्या पद्धतीचा आम्ही निश्चितपणाने उल्लेख या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सभापती महोदय, मगाशी सांगितलं खरं म्हणतं तर एकनाथ शिंदे साहेबांनी चांगल्या चांगल्या योजना राबवल्या, ज्याचा उल्लेख अनिल परबांनी केला. त्या योजना बंद का केल्या, परंतु एक उल्लेख करतो की रुग्णालयाच्या बाबतीमधली जी काही भूमिका ठरवली होती, त्या भूमिकेमध्ये आपण फक्त आज जो काही रुग्णालयाचा खर्च होतोय फक्त 5 लाख रुपये तुम्ही दाखवले. ते 5 लाखामध्ये दुर्मिळ अवयव प्रत्यारोपणच्या बाबतीमधला आपण विषय या ठिकाणी सांगितलेला आहे. आपण मंदिर त्या ठिकाणी 3661 कोटी रुपये आपण मंदिराच्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला. सभापती महोदय, खरं म्हटलं तर पहिल्या भाषणाला सुरुवात करताना छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकरांचा उल्लेख या सरकारकडून होतो. मी एक पत्र दिलं होतं. त्या पत्रामध्ये मी सांगितलं होतं की या सातारा लातूर महामार्गाला इथं बाबा आहेत, त्यांना राष्ट्रीय महामार्ग आहे, पण बाबा तुम्ही शिफारस करा. तो तिथे कडगुण गाव जे आहे ते त्या गावात ते जन्म ज्योतिबा फुल्यांचा झाला होता. महात्मा ज्योतिबा फुल्यांचा कर्मभूमी त्यांची वेगळी आहे. माझी विनंती आहे की त्या महामार्गाला महात्मा ज्योतिबा फुले महामार्ग द्यावा, अशा प्रकारची मागणी होती. त्याचा आपण निश्चितपणाने विचार करणं गरजेचं होतं. त्याचबरोबर दर्जाचा पर्यटन दर्जा त्या कडगुण गावाला दिला तर या थोर पुरुषांचं, महापुरुषांची आपण पहिली नावं घेतो ना, तर त्याला निश्चितपणाने ते आपण त्या ठिकाणी न्याय देऊ शकतो. अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी पाहायला मिळेल. सभापती महोदय, हे सगळं करत असताना माझं आजही म्हणणं आहे की सत्य परिस्थिती तुम्ही मगाशी म्हणाले, मुख्यमंत्री देवाभाऊंच्या प्रवीण भाऊ तर सारखे नाव घेता, तुम्ही 2-3 वेळाच घेतला, तुम्ही त्यांचा रेकॉर्ड मोडला नाही. पण प्रवीण भाऊने बराच वेळ त्यांची नावं घेतली. आम्ही आठवण करून द्यावं लागतं की 2 उपमुख्यमंत्री आहे, 2 उपमुख्यमंत्री, म्हणजे ते पण काम आम्हालाच करावं लागतंय. पण सभापती महोदय, मला खरंच सांगावं लागतं, सत्य परिस्थिती सांगावी लागते. तुम्ही फार चांगलं सांगितलं. कदाचित चित्राताईंना तिथलं त्यांचं काम करायला लागतं, पण चित्राताई तुमच्या महिलावर अत्याचार झाले, कायदा सुव्यवस्था निर्माण झाला की या चित्रताई महाराष्ट्रात आम्ही बघितल्या होत्या. त्या चित्रताई समर्थन करतात, म्हणजे समर्थन करतात म्हणजे कसं आपण राज्य कसं चांगलं चाललेलं आहे, काय परिस्थिती आहे आज राज्यामध्ये, ज्या पद्धती अशांतता आहे ना, रोज कुठं ना कुठेतरी दंगली होत आहे, रोज कुठं ना कुठेतरी वेगळ्या प्रकारचा जातीभेद होतो. पक्षाची लोक पक्षाची धर्माची वेग घेऊन ज्यावेळेला एका ठिकाणी जाऊन धार्मिकते निर्माण करतो, सत्तेमध्ये असलेले लोक ज्यावेळेला अशा पद्धतीचा विचार करतात ना, त्याला आवर घालणं गरजेचं आहे. सरकार म्हणून जेव्हा आम्ही बसतो ना, मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, सरकार असो, सरकार जेव्हा बसतं ते निपक्षपणाने सर्व समाजाला घेऊन जाणारं असलं पाहिजे. ज्यावेळेला सरकार मधलीच मंडळी माझं सरकार आहे, माझ्या पाठीमागं आहे, कोणी काही करू शकत नाही, अशा प्रकारची भावना निर्माण होते, त्यावेळेला कायदा सुव्यवस्था निर्माण होतो. मग धाडस वाढतं. किती मुलींवर अत्याचार होतो, किती महिलांवर अत्याचार होतो, किती गुन्हे झाले आहेत, किती मगाशी सकाळी खुनाचा विषय झाले, किती गुन्हे होत आहेत. कार्यकर्ता विरोधात आहे म्हणून त्याला मारण्याचा होतो, ही जर महाराष्ट्र सरकारचं किंवा महाराष्ट्र राज्याची कायदा सुव्यवस्था असेल आणि त्याच्या बाबतीमध्ये जर चांगल्या प्रकारचा विषय असेल, बेरोजगारीचा प्रश्न आहे, राज्य आर्थिक संकटात आहे का आहे, 78,000 कोटी कंत्राटदाराची देणी बाकी आहे, तरी सुद्धा आम्ही टेंडर काढतोय, तरी सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या योजना देतोय, इतक्या योजना देतोय आणि राज्य सरकारच्या राज्यपालाच्या भाषणामध्ये सांगितलं आम्ही काय काय करणार आहोत. मला वाटतं की पैशाचा खेळ, पैशाचं नाटक कोणाला करता येणार नाही आणि ही सत्य परिस्थिती आहे. आपण नुसतं 7 लाखाचे 9 लाखापर्यंत कर्ज वाढवतोय. म्हणजे कर्ज काढून दिवाळी साजरा करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये पहिल्या प्रथम आम्ही बघतोय. पण ते कर्ज काढल्यानंतर ते कोणासाठी व्हावे? ठीक आहे ना, तुम्ही मगाशी सांगितला पुण्याचा, फार अवघड आहे. 30-30 तास लोक जर एका ठिकाणी राहत असतील, थांबावं लागत असेल, कुठली प्रगती आम्ही बघितली? आवश्यक असेल तिथे करा ना.
बुलेट ट्रेनला आम्ही खर्च करतोय, मी त्याच्या विरोधात नाही. नाही महाराष्ट्रामध्ये बुलेट ट्रेन गुजरातवरून येते म्हणून आम्ही विरोध करतोय असं नाहीये. आवश्यक कुठे पाहिजे त्याला खर्च कुठे केला पाहिजे ना. मला ग्रामीण भागातल्या रस्त्यांचं सांगावं, माझ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं सांगावं, माझ्या ग्रामीण भागातल्या असलेल्या लोकांचं सांगावं, तरुणांचं सांगावं, बेरोजगारीबद्दल सांगावं, त्यासाठी कुठं खर्च केलेला आहे, त्यासाठी भविष्यामध्ये काय करणार हे राज्यपालाच्या भाषणात मला कुठे दिसलं नाही. आकडेवारी फार सांगितली जाते आणि आकडेवारीमध्ये सत्य परिस्थिती कधी आपल्याला हे करत नाही. आणि म्हणून या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये फार वेगळ्या प्रकारे नवीन धोरण मला कळलं परवाच्या दिवशी सांगितलं. अजून एक वेगवेगळ्या योजना येतात. आता मला कळलं की नवीन आपण आरोग्य समृद्ध ग्राम योजना अशा प्रकारचा एक प्रस्ताव तुम्ही नवीन दिलेला आहे. त्याची 5 कोटी रुपये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज म्हणून 5 कोटी रुपये आपण जाहीर केले. त्यामध्ये आरोग्य वगैरे आलेलं आहे. मला वाटतं की तुम्ही एकदा आमच्यावर फिरायला या. ग्रामीण भागामधला असलेल्या कॅन्सरचे प्रमाण एवढा का वाढलं याच्यावर कधीच संशोधन झालं नाही. आम्ही एआयची भूमिका करतोय, एआयचं संशोधन सांगतो, परंतु शुद्ध पाणी याचं काय होणार आहे, घनकचरा ड्रेनेज याचं काय होणार आहे, प्रदूषणावर सकाळी चर्चा झाली, तुम्ही बघितलंय. बाकीच्या सगळ्या गोष्टीवर आम्ही चर्चा करतो, पण ज्यावेळेला आरोग्याच्या बाबतीमध्ये स्पर्धा लावतो त्या स्वच्छता वगैरे सगळं आलं, पण पाणी कुठून आणणार, तेच केमिकल, तेच पाणी, तीच शेती, त्यातून मिळणार आहे, याच्यावर कोण कंट्रोल करणार आहे, याला सरकारने करणं गरजेचं आहे. आम्ही फक्त बक्षीस योजना देतो, या योजना देताना सुद्धा ते निपक्षपानाने होतील का नाही याच्याबद्दल शंका आहे. मला वाटतं की या सर्व गोष्टीचा चर्चा करतानाचे चित्र आम्हाला पाहिजे. तुम्ही अजून किती कर्ज काढणार, आता उद्या अर्थसंकल्प येईल, अर्थसंकल्पामध्ये काय काय शिस्त लावणार ते बघू, पण शिस्त आता तुमच्या हातात राहिलेली नाही. मला सरकार चालवायचंय आणि विशेषतः हे सरकार चालवताना 3 पक्षाच्या लोकांना घेऊन चालवायचंय. त्यामुळे किती शिस्त, अजितदादा सारखा शिस्तीचा माणूस होता ना, त्यांच्याकडे आम्ही जात होतो त्यावेळेला सरकारमध्ये असताना, ते म्हणायचं काय एवढी कामं, तिजोरी काय खुली करायची काय, संपून टाकायची काय, अजिबात देणार नाही. त्याच अजितदादांनी एवढ्या या सर्व विकासाला गती देताना त्यांना कशा पद्धतीने तारेवरची कसरत करावी लागली असेल ते आता आम्हाला कळतंय. आणि म्हणून हे सर्व बघत असताना राज्य अधोगतीला चाललंय. तुम्ही म्हणताय राज्य प्रगतीवर चाललेलं आहे, काही राज्य अधोगतीला चाललंय आणि हे सत्य चित्र ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत आलेलं आहे. लोकसंख्या वाढली, लोकसंख्येवर शहरं वाढली, शहरीकरण झालं, सगळं झालं, आम्ही सुविधा देतो म्हणून दाखवतो, पण कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यावं याचं नियंत्रणच राहिलं नाही. प्रत्येक खात्याला वाटतं की मला एवढे कामं आलीच पाहिजे, तुमच्या हातामध्ये राहिलेलं नाही. आणि ते करत असताना सुद्धा धाडस वाढायला लागलेलं आहे. धाडस एवढं वाढलेलं आहे की 5 रुपयाचं काम 20 रुपयाला दाखवतात. सरळ सरळ तिजोरीतून पैसे काढण्याचा धंदा आहे आणि मग त्यामधून पैसे काढण्याचा नवीन पण, आणि ते पैसे आता इथपर्यंत नाही, मंत्रालयापर्यंत पोहोचलं. म्हणजे शिस्त किंवा धमक धाक जो पाहिजे तो राहिला नाही. त्यामुळे राज्य फार, आम्ही सांगतो छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे. आणि या विचाराच्या माध्यमातून बघताना आज या राज्यामध्ये अशांतता आहे कथा आहे. या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये वाद निर्माण होतो का, होतोय. तो करण्याचा प्रयत्न होतो आणि तो करण्यासाठी आपली राजकीय फोडी बाजायची यासारखे विचार ज्या वेळेला पेरले जातात तो महाराष्ट्र आम्ही कधी पाहिला नव्हता. तुम्हाला चित्ररथाला, या दिल्लीमध्ये चित्ररथाला पहिला नंबर मिळाला असेल, पूर्वी सुद्धा मिळाला होता, त्याचा कधी उल्लेख या राज्यपालाच्या भाषणात आला नव्हता, आज आला. आम्ही कसं केलं हे दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करतात. तिथं पारितोषिक मिळालं, पण महाराष्ट्रातली सध्याची पारितोषिक जर बघायला गेलं इतर राज्यापेक्षा, नाही चांगलं बोललो ना मी, चांगलं म्हणालो, पण त्या राज्याचं पारितोषिक मिळालं तो राज्य तसं आहे का याच्यावर मी बोलतोय. अजिबात नाही आहे. राज्य अशांततेत गेलेलं आहे. हे राज्य प्रगतीपासून वंचित राहिलेलं आहे. हे राज्य जातीभेदाच्या असलेल्या दरीमध्ये उभं राहिलेलं आहे आणि ते करण्याचा प्रयत्न होत असताना कायदा सुव्यवस्था मोडलेली आहे, भीती राहिलेली नाही, माझ्या मागे कोणतरी आहे, ही भूमिका ज्यावेळेला उभी राहिले त्यातूनच हे प्रश्न निर्माण झाले आहे. म्हणून हे राज्यपालांचं भाषण जे आहे ते सरकारचं समाधान करण्यासाठी आणि आम्ही काय चांगलं करतोय आणि भविष्यात काय चांगलं करणार. राजनाथ सिंग, आपलं सगळं चांगलं चाललेलं आहे. काल पण तुमचं महानगरपालिकेमध्ये, मगाशी ताई म्हणाल्या, महानगरपालिकेमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती सगळीकडे आम्हाला यश आलं.
ताई आमच्याकडे एवढी आर्थिक सभ्यता आता असली ना, तर आम्ही पण निकाल चांगले लावून दाखवले असते. हा काम का माल आता आचारसंहिता लावायची उद्या, न आर्थिक व्यवस्था करता निवडणूक होऊन द्या आणि बॅलेट पेपर होऊन द्या. काम चांगलं असेल, तुम्हाला निवडून दिले तर आम्ही उभं राहणार नाही. आई भाव काय 5,000, 10,000, 15,000. अरे निवडून आलेला सदस्य, मगाशी भाऊ म्हणत होते, निवडून आलेला सदस्य सुद्धा आमच्याकडे राहील का नाही शंका आहे. बाबा इथं विचारा, वाईमध्ये एक सदस्य उभा राहिला, 11-10 झाले. 11-10 झाल्यानंतर त्यांनी उपनगराध्यक्षाला उलट बिंदास बोटवरती केलं. त्याला विचारलं, तो डिस्क्वालिफाईड होते. मला सांगितलं तू डिस्क्वालिफाईड होत नाही, तू काळजी करू नको, आम्ही तुझ्या मागाव. आणि सांगितलं ते सांगितलं, आणि परत तो बोलला काय निवडून तरी करणार आहे. निवडून येण्यापेक्षा मला जे मिळालं ते 5 वर्षात मिळणार नव्हतं, मी बिंदास निर्णय घेतला. आता तो आकडा मी सांगू शकत नाही, परंतु अशा जर निवडणुका झाल्या ताई, अशा जर निवडणुका झाल्या, ते संकटमोचन मागे बसले, त्यांना विचारा. लोकसभेला ते आले नसते तर काय झालं असतं, त्यांना विचारा. सातारला तर ते बरोबर आहे बाबा, तसं बरोबर नाही. नाही नाही बाबा, तुम्ही सरळ निवडणूक केली आहे, मी नाही बोलत नाही, पण तुम्ही पण मान्य करताना काय काय चाललंय, काय काय नाही चाललंय. त्यामुळे ताई, महानगरपालिका मुंबई असं कुठे कामावर आलेलं असं नाहीये, काही नाही. बघा, त्याच वेळेला वेगवेगळे प्रश्न निर्माण केले. जाती धर्म, भेद धर्म हे महाराष्ट्रात कधी नव्हतं. आम्ही सांगतो, चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र, यशवंतराव विचारांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. हल्ली त्या महाराष्ट्रामध्ये शोधावं लागतं की हे विचार आहेत का नाही. कारण काय करतो आम्ही, राजकीय स्वार्थात. आता काल बघा ना, कोणी कुठे जातो आणि सांगतो हे असं झालं नाही पाहिजे. अरे सरकार आहे का नाही, शासन आहे का नाही, कुठेतरी कंट्रोल आहे का नाही. आणि ह्यामुळे जी काही परिस्थिती निर्माण व्हायला लागलेली आहे ना, त्यातून राजकारण, विकासावर जर तुम्ही निवडून आला, विकासावर जर प्रगती आला, ह्या राज्यपालाच्या भाषणाप्रमाणे हे प्रत्यक्षात तुम्ही करण्यामध्ये यशस्वी झाला आणि त्यासाठी लोकांनी तुम्हाला पाठिंबा दिला, तर निश्चितपणाने महाराष्ट्र त्याचं कौतुक करेल. पण महाराष्ट्र ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी निवडणुकीचे आराखडे जिंकण्यासाठी करताय, ते सर्वात दुर्दैवाचं आहे. म्हणून या असलेल्या सर्व गोष्टीचा खरंच राज्यपालाच्या या भाषणाच्या संदर्भातून खेद व्यक्त करतो. मगाशी सकाळी मी बघितलं, संजय रावजी आले होते आतमध्ये सभागृहामध्ये. ते आले, ते बिल्ला लावूनच आले. बिल्ला होता, तुम्ही आत आला तेव्हा मगाशी. भाजपचं कमळ होतं ना पक्षाचा, सभागृहात घेऊन आले. अशी परवानगी असेल तर सांगावं. नाही नाही, आम्ही नाही लावत, मी सांगितलं. म्हणजे किती प्रेरणा असते की त्यांना विसर पडला की सभागृहात गेल्यानंतर सुद्धा हे चिन्ह काढायला पाहिजे. हा अहो, कार्यक्रमातून येऊन देते, ते कार्यक्रम करतात म्हणून, ते कार्यक्रम करतात भाजपचा, म्हणजे विरोधकांचा कार्यक्रम करतात म्हणून त्यांना इथं बसवलेला आहे. मी तेच म्हणालो, तशी परवानगी असेल तर आम्ही पण गमछे लावून येत जाऊ. पण ही 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 प्रथा, हे विसर पडत चाललेला आहे. म्हणून मला वाटतं की हे उगीच जे चित्र निर्माण केलं जात आहे, हे सगळं दाखवण्याचं, हे चुकीचं आहे. राज्य गरिबांचं राहिलेलं नाही, राज्य सरकारचं राहिलेलं नाही, राज्य शेतकऱ्यांचं राहिलेलं नाही, आणि राज्य सर्वसामान्य जनतेचं राहिलेलं नाही. म्हणून तरुणांचं राहिलेलं नाही. पण हा उद्रेक होईल, कधी ना कधी हा इतका उद्रेक होईल. अनेक राष्ट्रामध्ये झाला, वेळ यावी लागते. त्यामुळे मला वाटतं मनसेचे प्रमुख म्हणाले, राज ठाकरे, की काय बोलतात ते, काय म्हणाल ते, हा त्यावेळेला ते तशा पद्धतीने कमरपट्टा नाही, आणि काय डिस्प्ले डेट असते, एक्सपायर डेट असते, तशी एक्सपायर डेट कधीतरी होईल. आणि मला वाटतं की आज त्या निमित्ताने का होईना ही सुरुवात होईल. आणि म्हणून ह्या राज्यपालाचं जे भाषण आहे, त्या राज्यपालाच्या भाषणावर मी खेद व्यक्त करतो. आणि मला वाटतं की हे आम्ही जे सांगितलेलं हे सत्य जनतेला निश्चितपणाने कळलेलं आहे. फक्त एकच आहे, 2 दिवसाचा खेळ होतो, तिथं थोडस गडबड होते, परंतु तरी सुद्धा यातूनही जनता पाठीमागे आमच्या उभं राहते, हा विश्वास आहे. मला वाटतं की या महाराष्ट्रामध्ये तशा प्रकारचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये जनताच करेल,
हा इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. संजय खोडकेजी.